11-11 लाख रुपये आम्ही या सप्त्यासाठी आता जमा करतो. गावखेड्यामध्ये गोरगरिबाकडून वर्गणी जमा करतो. 150च्या ऐवजी 500 रुपये द्या. आमच्यासारख्या लोकांना साहेब म्हणून 1100 रुपये वर्गणी मागितली जाते आणि त्या 1100 रुपये त्या कीर्तनकार जे बुका लावून तुका सांगतात तर त्यांच्या याच्यावर घातली जाते ती की जे 2-2 लाख रुपये कीर्तनाच्या फिया घेतात. काय त्यांचं समाजासाठी योगदान या बुका लावून तुका सांगणाऱ्या महाराजांचं जे आमचं योगदान आमच्या समाजासाठी आहे ते खऱ्या आमच्या संतांचं योगदान आहे की ज्या गाडगे महाराजांचं एवढंच भांडवल होतं की डोक्यावर एक उकडं खापराचं मडकं, एक 17 तिघळाच्या अंगाला कपडे, कपडे लटकणारा झाडू, दिवसभर त्यांनी गावखेड्यातली घाण साफ केली. कोणाच्या घरचं फुकटही खाल्लं नाही. पहिल्यांदा शेतात गेले, तिथून जळतानाची मोळी आणली, कोणाच्या तरी दारात टाकली आणि दारात टाकून त्याच्या बदल्यात बाई कोरड्यासाठी भाकर मागितली. त्या गाडगे बाबांना आमचं खरं प्रबोधन केलं की दिवसभर गावातली गावखेड्यातली रस्त्यावरची घाण साफ केली आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली. नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत पार मजल मारून पहिल्यांदा वाळवंटात उभं राहून आमचं कीर्तन केलं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप राहू जगी हे सांगणारे आमचे नामदेव महाराज त्यांनी पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी त्यांचा कळस केला की जेथे कथा तेथे न सेवावे अन्न किंवा देती घेती नरका जाती हे सांगणारे तुकाराम महाराज या कीर्तनाच्या फिया घेतात. तुकाराम महाराजांनी खरं जे आम्हाला प्रबोधन केलेलं ते आमच्या डोक्यात कधी शिरतच नाही. त्यांचेच अभंग निरूपणाला घेऊन आमचे बुवा महाराज आम्हाला अक्कल सांगतात. लग्न जुळत नाही त्याच्यासाठी कोण विचार करतं की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, सगळेजण आरोप करून मोकळे होतात की मुली नाहीत मुली नाहीत, पण मुलींची संख्या कमी झालेली हे कोण स्वीकारणार की आपण अबॉर्शन केलं 10-20 वर्षाच्या आधी, त्याच्या पापाची फळं आपण भोगतो आहोत. मुली आता शिक्षणामुळे आमच्या मोठाल्या होत आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन निर्माण झालेली आहे. पूर्वी लग्न मुला मुलींची व्हायची, आता प्रोफेशन मध्ये होत आहेत. आमची कुटुंब संस्था, विवाह संस्था या सगळ्या मोडकळीस निघत आहेत. इथून